नमस्कार मित्रांनो, मी आपला मंगेश साबळे बोलतोय। काल परवा सिल्लोड तहसीलमध्ये शेतीच्या बांधावर जाऊन वावरात गेलो। कपासीचं नुकसान, अद्रकीचं नुकसान, मक्याचं नुकसान, सगळे पिकं अक्षरशः उखडून गेलेले हे बघितलं आणि आमदार खासदार रस्त्याने येऊन पळून गेले असं सांगितलं शेतकऱ्यांनी आम्हाला। तेव्हा आम्ही सोशल मीडियाचा वापर करून त्यांना इशारा दिला। तर काल पुन्हा एकदा माजी कृषी मंत्री सिल्लोडचे आमदार सत्तार साहेब पुन्हा एकदा गुडघ्यावर गाऱ्यामध्ये गेले, पुन्हा त्या वावरामध्ये फिरकले। मला सांगायचं तात्पर्य एवढाच की सोशल मीडियामध्ये ताकद आहे। तरुणांनो, तुमचा आवाज हा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होतो आणि याचा परिणाम त्यांच्यावर होतोय। आणि म्हणून उठा, तुमच्या भावना तुम्हालाच मांडायच्या आहेत। मीडिया मांडणार नाहीये, मीडियाचं ठरलेलं आहे। कुणी पुढारी तुमचं ऐकणार नाही, त्यांचं ठरलेलं आहे। शेतकऱ्याच्या भावना तुम्ही तुमच्या मोबाईलमधून व्यक्त व्हा। सोशल मीडियाचा हा जमाना आहे। आम्ही वारंवार आवाहन करत असतो आणि ते चित्र बदलताना आता दिसतंय। ग्रामसभेत प्रश्न विचारताना नवतरुण आता दिसतायत, आमदार खासदाराच्या गाड्या अडवताना नवतरुण आता दिसतायत। मग अशा वेळी आपल्यावर गुन्हे दाखल होत आहेत तर होऊ द्या, काय होत नाही त्यानं। आपण काय रिकामे कामा चोऱ्या चपाट्या करत नाहीये, गुरंढोरं चोरत नाहीये, कोणाच्या आई बहिणीला वाईट नजरेनं बघत नाहीये। समाजासाठी काम करतोय, शेतकऱ्यासाठी आवाज उचलतोय, भांडतोय, नडतोय आपण त्यांना। हे गुन्हे बिने काय नाही, चाकलं जेलामध्ये वगैरे काय झालं तर सोडून आणता येतं, जेल तोडून येता येतं नेपाळ सारखं। जर सच्चा काम करणाऱ्या माणसाला यांनी जेलात टाकलं तर जनता त्याला बाहेर काढते, काळजी करू नका, आवाज उचला। जर आता आपण आवाज उचलला नाही, आपण 75-70% लोक आहोत शेतकरी लोक। आपल्याकडे हे 40% लोक, 20%, 25% सोडून द्या ते उद्योगधंद्यावाले, हे 10-15% लोक यांनी पुंजीपती पुंजा जमून घेतलाय, घरात बंगले भरून घेतले यांनी। आणि आज आपले 75% लोकांचं कातडं जसं अंगावरचं ओढून काढलं जातं तसं मातीतलं आपलं या ठिकाणी वावरातली माती आपली वाहून गेली आणि यांच्या काळजाला पाजर सुद्धा फुटत नाहीये, यांना जराही याचा काही वाईट वाटत नाहीये। आणि हे मस्त बंगल्यामध्ये बसून या ठिकाणी अधिकाऱ्याला फोन लावून सांगताय। आणि तुटपुंजी मदत घेऊ नका, तुटपुंजी मदत घेऊ नका। 3200 रुपये, 4000 रुपये आले, 4500 रुपये आले म्हणून एकमेकाला मेसेज दाखवू नका। हेक्टरी मदत घ्या। एका एकरला कमीत कमी 50 लाख रुपये पाहिजे। माती होऊन गेली आमच्या वावरातली, एका एकरला 50 लाख रुपये पाहिजे, 50,000 रुपये पाहिजे। ओलिता मधली या ठिकाणी माती वाहून गेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त नुकसान भरपाईचे पंचनामे तलाठ्याकडून करून घेत असताना व्यवस्थित आणि पद्धतशीर त्यांना ते आपलं झालेलं नुकसान दाखवण्याचं काम या ठिकाणी करून घ्यावं आणि सोशल मीडियावर आपला शेतकऱ्यांचा ट्रेंड या ठिकाणी चालू ठेवावा। बच्चू कडू साहेब आपल्यासाठी लढतायत, रविकांत तुपकर भाऊ आपल्यासाठी लढतायत, असे नेते आपल्यासाठी लढतायत, ते ओमराजे निंबाळकर आपल्यासाठी लढतायत। अशा नेत्यांच्या पाठीमागे उभं राहा आणि शेतकऱ्यांची वज्रमूठ तयार करून एक हातोडा शेतकऱ्यांचा या सरकारच्या दालनात आपल्याला मारायचा आहे। म्हणून सर्वांनी आता तरी एकत्र या। जय जवान, जय किसान।